तरुण भारत नागपूर दिनांक 15 सप्टेंबर 2020. आंतरराष्ट्रीय वसंत गणेश काणे. शिंजो आबे एक द्रष्टा कर्मयोगी नेता. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 1 वर्ष अगोदरच आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. असं सांगतात की सध्या ते नेपोलियनच्या जीवनावरील खंड वाचत होते. 2 खंड वाचून होताच त्यांनी म्हटलं की मी आता 3रा खंड वाचणार नाही, कारण त्यात नेपोलियनच्या उतरणीला लागलेल्या जीवनाची कथा असणार आहे. ती वाचण्यात मला स्वारस्य नाही. शिंजो यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यासाठी ही कथाच पुरेशी ठरावी. वर्ष 2000 पासून 2012 पर्यंत जपानचे सर्व पंतप्रधान जेमतेम 1 वर्षापर्यंतच पंतप्रधानपदी होते. पण 2012 नंतर ही स्थिती बदलली. तेव्हापासून 2020 पर्यंत शिंजो आबे यांची दैदिप्यमान सलग कालखंडात जपान प्रगतीचं एक शिखर सर करत चालला होता. आजवर मी देशासाठी जे काही केलंय त्यापेक्षा आणखीही काही करावं अशी इच्छा आहे. पण पोटाचं जुनंच दुखणं आता असह्य झालंय. त्यामुळे मला पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन सार्वजनिक जीवनातून दूर होण्यावाचून दुसरा मार्ग दिसत नाही, असं पत्रकार परिषदेत घोषित करत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सर्वांचा निरोप घेतला. खरं तर 1 वर्षाहून थोडा जास्तच कालावधी उरला होता. पण आपल्या पक्षाला म्हणजे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला पुढील योजना आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळणं आवश्यक आहे, ही जाणीव शिंजो आबे यांना होती. वैद्यकीय कारण. अल्सरेटिव्ह कोलायटिस हे चिंतेमुळे बळावणारं दुखणं आहे. त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त जाहीर झालं आणि बाजार अक्षरशः गडगडला. कोरोनावरची एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्यक्ष पैसे न देता प्रत्येक व्यक्तीला 2 मुखाच्छादन विनामूल्य देण्याचा त्यांचा निर्णय चेष्टेचा विषय ठरला होता. ही चेष्टा त्यांना सहन होत नव्हती. शेवटी ही यशदायी योजना त्यांना सोडून द्यावी लागली. इतर देशांच्या तुलनेत कोरोनाला आवर घालण्यात आम्ही अधिक यशस्वी ठरलो असतानाही आम्हाला जनतेचा पाठिंबा का मिळत नाही, हा प्रश्न त्यांना सतत छळत असे. राजीनामा देण्यासाठी 19 जून 2020ला शिंजो आबे यांनी एका डिनरचं आयोजन केलं. यावेळी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री तारो आसो, मुख्य सचिव योशिहिदे सुगा, लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रभावी नेते अकिरा अमारी कोरोना काळात प्रथमच एकत्र आले. आपण चौघांनी या डिनरच्या निमित्तानं एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असं मला गेल्या खूप दिवसांपासून वाटत होतं, स्मितहास्य करत शिंजो आबे म्हणाले. हे चौघे एकमेकांचे जीवाभावाचे सहकारी होते. डिनरसाठी सहभागी झालेले त्यांचे हे 3 साथीदार वर्षानुवर्ष त्यांची साथ करत आले आहेत. म्हणूनच पुढे काय या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी ही डिनर मीटिंग आयोजित होती. कोरोनाच्या प्रकोप काळात शिंजो आबे यांच्या अन्य सहकाऱ्यांसोबत रोज बैठकी होत असत. पण पंतप्रधानांची प्रश्नांवरची पकड काहीशी ढिली झाल्याचं सहकाऱ्यांना जाणवत होतं. हे लक्षात येता सुगा समोर आले आणि त्यांनी बरीच सूत्र तात्पुरती आपल्या हाती घेतली. उत्तराधिकारी म्हणून अनेक नावं पुढे येत आहेत, पण योग्य निवड करणं खरोखरच कठीण होणार आहे. शिंजो यांचं व्यक्तिमत्व आहेच तसं. असा हा 8 वर्षांचा कार्यकाळ. शिंजो आबे हे सलगपणे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहिलेले पंतप्रधान आहेत. उजवे राष्ट्रवादी अशी त्यांची ओळख आहे. ते जपानच्या इतिहासाचं पुनर्लेखन केलं पाहिजे या मताचे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कुटुंबियांपासून दूर राहणाऱ्या सैनिकांच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्याकरता दक्षिण कोरिया आणि चीनमधील युवतींवर सक्ती करण्यात आली होती. हा आरोप त्यांना अमान्य आहे. ही बाब चीन आणि दक्षिण कोरिया अजूनही विसरलेले नाहीत. युद्धानंतर झालेल्या या अन्यायाबद्दल जपाननं माफी मागितली आणि पीडित महिलांच्या चरितार्थासाठी पेन्शन देऊ केलं होतं. यातली शेवटची पीडित महिला काही वर्षांपूर्वी वयाच्या 74व्या वर्षी मरण पावली आणि हा विषय तसा एक प्रकारे संपला. यात सक्ती नव्हती, तर या महिला स्वखुशीनं उदरनिर्वाहासाठी दाखल झाल्या होत्या, असं शिंजो आबे यांचं म्हणणं होतं. बेनॉमिक्स. उत्तर कोरियाबाबत कठोर भूमिकेला पर्याय नाही, असं त्यांचं मत होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या तहात जपाननं शस्त्रास्त्र निर्माण करायची नाहीत आणि सैन्यही ठेवायचं नाही, अशा अटी होत्या. त्या आता बदललेल्या परिस्थितीत काढून टाकाव्यात याबाबत ते आग्रही होते. शस्त्रास्त्र आणि सैन्य यावर खर्च होणारा पैसा विकासासाठी वापरून त्यांनी जपानला आज आर्थिक महासत्ता बनवलंय. त्यांच्या अर्थकारणाची जातकुळी वेगळी होती. ती बेनॉमिक्स म्हणून ओळखली जाते. या अर्थकारणाची 3 प्रमुख सूत्र होती. पहिलं असं की बँकांकडून सुलभपणे कर्ज मिळावं. दुसरं असं की शासनानं स्वतः भरपूर खर्च करून अर्थकारणाला गती प्राप्त करून द्यावी. आणि तिसरं म्हणजे पायाभूत सोयीसुविधांचा उत्तम विकास साधावा.
यामुळे खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं, चलनवाढीला आळा बसला आणि रोजगार निर्मितीसाठी वेगळ्याने प्रयत्न करावे लागले नाहीत. एका जपानी अमेरिकन नागरिकानं शिंझो अॅबे यांचा उल्लेख जपानचा मोदी अशा शब्दात केलाय. अर्थात आज कोरोनामुळे जपानच्या अर्थकारणाला काहीसं ग्रहण लागलंय हा भाग वेगळा, पण त्यामुळे त्यांना प्रसन्न मनानं जनतेचा निरोप घेता आला नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी शिंझो अॅबे यांनी देशात आणीबाणीसारखी कठोर उपाययोजना केली खरी, पण जनतेनं सुद्धा आम्ही स्वप्रेरणेनं आणि स्वखुशीनं सर्व नियमांचं आणि पथ्यांचं पालन करतोय हे दाखवून अशा टोकाच्या भूमिकेची आवश्यकता नसल्याचं दाखवून दिलं. समसमा संयोग काही वेगळा असतो का? काका पुतणे दोन टोके. शिंझो अॅबे यांचं घराणं राजकारणी घराणं होतं. त्यांचे चुलते एसाकू सॅटो हे सुद्धा 1964 ते 1972 अशी 6 वर्ष पंतप्रधान होते. ते शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते होते. काका पुतण्यात भूमिका आणि धोरणं या टोकाची भिन्नता आहे. अॅबे यांनी शस्त्रबंदी काळातही संरक्षणावर चतुराईनं भरपूर खर्च केला. चीनसोबत शांतता हवी असेल तर त्याच्यासारखंच शक्तिसंपन्न होण्यावाचून पर्याय नाही अशी त्यांची भूमिका होती. शस्त्र सामर्थ्याला पर्याय नाही. चीन आणि उत्तर कोरियाच्या रोजच्या धमक्या आणि चाचण्या लक्षात घेता शस्त्रसज्जतेसाठी जनतेचा कौल घ्यावा अशी त्यांची योजना होती. युद्धाचे ढग देशावर येऊन ठाकले असताना निवडणुका कसल्या घेता हा आक्षेप त्यांनी फेटाळून लावला. उत्तर कोरियाशी 2 हात करायचे झाले तर जपानला सर्वस्वी अमेरिकेवर अवलंबून राहावं लागेल. ही स्थिती बदलण्यासाठी जपाननं स्वतः सैन्यदलं उभारण्याची, अण्वस्त्रांसकट सर्व प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असण्याची आवश्यकता आहे असं त्यांचं मत होतं. यासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांसोबत दुसऱ्या महायुद्धातील पराभवानंतर केलेल्या तहाची जशी अडचण होती तशीच जपानच्या राज्यघटनेचीही आडकाठी होती. विद्यमान अमेरिकन राजवट जपानचं संरक्षण करण्याची जबाबदारी केव्हाही झटकून टाकेल अशी भीती त्यांना वाटत होती. पण सध्या सरकारजवळ घटनादुरुस्ती पारित करण्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत नव्हतं. निवडणुकीनंतर ते मिळेलच याची हमी कोणी द्यावी? याशिवाय आणखीही एक अडचण होती, जपानचं वेगळेपण. जपानच्या सम्राटांचा अण्वस्त्र निर्मितीला विरोध होता. त्यांना शिंझो अॅबे यांच्या आग्रहाला बळी पडायचं नव्हतं, म्हणून वाढतं वय आणि ढासळत चाललेल्या प्रकृतीचं निमित्त सांगून त्यांनी वयोनिवृत्तीची घटनेत तरतूद नसलेली इच्छा व्यक्त केली असं म्हणतात. आजवर अख्खं जपान परंपरेनुसार सम्राटांसमोर नतमस्तक होत आलेलं आहे. पण शिंझो अॅबे यांनी मात्र त्यांच्या विरोधात जाऊन आपला अण्वस्त्र निर्मितीबाबतचा मुद्दा रेटण्याचं धाडस केलं. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानच्या शरणागतीची घोषणा जपानच्या घटनेनुसार सम्राटांना करायची होती. शरणागतीच्या नामुष्कीनं सर्व जपानी जनता दुःखी आणि अपमानित झाली होती. पण या निमित्तानं का होईना जपानी जनतेला आपल्या सम्राटांचं दुर्मिळ दर्शन होणार होतं याचा आनंदही जनतेच्या मनात होता. एका डोळ्यात सम्राटाच्या दर्शनाची अपूर्व संधी मिळणार म्हणून आनंदाचे हसू आणि दुसऱ्या डोळ्यात नामुष्कीच्या पराभवामुळे पत्कराव्या लागणाऱ्या लज्जास्पद शरणागतीमुळे आसू अशी विचित्र स्थिती जनतेची झाली होती. असा जनता हृदय सम्राट आणि अशी राजनिष्ठ जनता ज्या जपानमध्ये 1945 साली होती त्याच जपानमध्ये आज 2020मध्ये शिंझो अॅबेंसारखा निष्कपट, लोकहितदक्ष, कर्मयोगी, तर्क कठोर आणि सम्राटाच्या विरुद्ध सुद्धा भूमिका घेणारा पंतप्रधान उदयाला यावा हा कालमहिमाच नाही का? आंतरराष्ट्रीय या सदरातील वसंत गणेश काणे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे माहितीपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.